परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान दिन चिरायू हो, चिरायू हो, चिरायू हो। संविधान दिन चिरायू हो, चिरायू हो, चिरायू हो। भारतीय संविधानाचा विजय असो, विजय असो, विजय असो। भारतीय संविधानाचा विजय असो, विजय असो, विजय असो। भारतीय संविधानाचा विजय असो, विजय असो, विजय असो। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, विजय असो, विजय असो। जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम। मौज तो आंधी भरावी, मौज तो आंधी भरावी, भरावी मौज तो आंधी आंधी भरावी, मौज तो आंधी भरावी ही मिळाली पाक करायची, मौज तो आंधी भरावी ही मिळाली पाक करायची। सूर्यसाक्षी क्रांतिकारी, सूर्यसाक्षी क्रांतिकारी ही मिळाली पाक करायची। न्याय स्वातंत्र्य समता, न्याय स्वातंत्र्य समता बंधुता आम्हा मिळाली, न्याय स्वातंत्र्य समता बंधुता आम्हा मिळाली। संविधानाची तुकारी, संविधानाची तुकारी ती मिळाली पाक करावी। या रमाईच्या लेखांनी, रमाईने लेखा घेतली होती आम्हाला पंढरपूरमध्ये घेऊन चला। रमाईच्या लेखांनी शोधलो दीक्षाभूमीला, या रमाईच्या लेखांनी शोधलो दीक्षाभूमीला। बोलतो करुणाचं न्याय, बोलतो करुणाचं न्याय ही मिळाली पाक करायची। या रमाईच्या लेखांनी शोधलो दीक्षाभूमीला, बोलतो करुणाचं न्याय ही मिळाली पाक करायची। बोधी वृक्षाची छाया, बोधी वृक्षाची छाया आम्हाला आधार झाला, बोधी वृक्षाची छाया आम्हाला आधार झाली। तुम्ही जय भीम स्वारी, तुम्ही जय भीम स्वारी ही मिळाली पाक करायची। मानसाच्या मानसांचा, मानसाच्या मानसांचा मार्ग हा अष्टांग आहे, मानसाच्या मानसाचा मार्ग हा अष्टांग आहे। बहुजनांची एकता, बहुजनांची एकता ही मिळाली पाक करायची। मग तो आंधी भरावी ही मिळाली पाक करायची। सूर्यसाक्षी क्रांतिकारी करायची। जय भीम, जय भारत, जय संविधान। डॉक्टर भूषण बस्मे, अजीज खान पठाण, यशवंत डोंगरदिवे आहेत का? मधुकर बोरीकर जय भीम, जय भीम। माझ्या कवितेचं नाव आहे मुठभर चिवळा आणि दारूचं घोट, मुठभर चिवळा आणि दारूचं घोट। हे मुठभर चिवळा दारूचं घोट मी माझी कविता सादर करते। अरे एकच एक, अरे एकच एक, अरे एकच एक, जगात एक बाबासाहेब एक, बाबांच्या पोरांनो बनारे। एकच एक बाबासाहेब एक, बाबांच्या पोरांनो बनारे। हातात तुझ्या, अरे हातात तुझ्या, अरे हातात तुझ्या उलूसा चिवळा, पोटात तुझ्या दारूचं घोट। देतेस लेखा तू बनाले हो, देतेस लेखा तू बनाले हो। कसं समजू तुले, अरे कसं समजू तुले, अरे कसं समजू तुले, तू आमचाच लेख। एकच एक बाबासाहेब एक, बाबाच्या पोरांनो बनारे। अरे एकच एक बाबासाहेब एक, बाबांच्या पोरांनो बनारे। अंतरच माऊली, अरे अंतरच माऊली मी समजेल घाटोळ, अरे अंतरच माऊली मी समजेल घाटोळ। बाजूला फेक, बाजूला फेक रे, बाजूला फेक। तरच समजू तुले, अरे तरच समजू तुला, तू आमचाच लेख। अरे एकच एक बाबासाहेब एक, बाबांच्या पोरांनो बनारे। नमो बुद्धाय, जय भीम, जय भारत, जय संविधान। बहुत बहुत धन्यवाद। हे यशराम साहेब चिमूरवरून आलेले आहेत अशा कार्यक्रमाकरता, त्यांचं मनपूर्वक अभिनंदन। चिंतन के नदी तालाब हमारे आसपास है,
चिंतन के नदी तालाब हमारे आसपास है, कब कहाँ पर तैरना इसका हमें एहसास है। हम ऐसे नदी तालाबों में गोता क्यों लगाए, बाबा साहब जैसा समरा साहब जैसा संबंध। मी कवी नागोराव सिंग. कवितेचा शीर्षक आहे हाक स्वाभिमान. कवितेच्या शीर्षकवादी विचारांची भीमा होती इथे लेखक वट सुधारणा लेखक. समतेचं गाणं आहे, समतेचं गाणं आहे. श्वासात तुझ्या, श्वासात तुझ्या पेरला बुद्ध यान आहे. अन्यायाच्या रानामधले न्यायाचे सुंदर पान आहे, न्यायाचे सुंदर पान आहे. गिळून अपमान सारा, गिळून अपमान सारा, दिला सर्वांना सन्मान आहे. अग्निदिव्यातून पार झालेले भारताचे संविधान आहे, भारताचे संविधान आहे. हिंदू कोड बिलातून दिले, हिंदू कोड बिलातून दिले, स्त्रीला समतेचे स्थान आहे. शोषित पीडित वंचितांना आरक्षणाचे वाण आहे, आरक्षणाचे वाण आहे. भारताच्या सर्वांगीण विकासाची खाण आहे. प्रश्नांना सारे सोडवणारे अमूल्य तत्वज्ञान आहे, अमूल्य तत्वज्ञान आहे. मनूचा एक कल्ली किल्ला, मनूचा एक कल्ली किल्ला उद्ध्वस्त करणारा बाण आहे. भारत भूला भीमरायाने दिलेले सुंदर वरदान आहे, दिलेले वरदान आहे, दिलेले सुंदर वरदान आहे. धन्यवाद. धन्यवाद सर, धन्यवाद मॅडम. यानंतर आणि त्याच्यानंतर दीपक पंचवाई हे तयार आहेत. सर्वांना माणूस म्हणून जगतो, माणूस म्हणून जगतो आहे तुझ्यामुळे. किती झाले हाल आमच्या पूर्व त्या नेत्यांनी आणि आमच्या चळवळीतील कार्यकर्त्यांनी दोघांनी समजून घ्याव्या हे बोलतात वेगळं शकतो. कारण आता जर एकी करायला गेलं तर काय करावं लागेल हे कवी म्हणून मला असं वाटतं. म्हणून आपला हा किल्ला रिपब्लिकन किल्ला फार उद्ध्वस्त झाला. जमीन दोस्त किल्ल्याचे नवे तट उभी करण्यापूर्वी, जमीन दोस्त किल्ल्याचे नवे तट उभे करण्यापूर्वी आता तरी प्रत्येक चिरेबंदी दगड तपासून लावावे. जमीन दोस्त किल्ल्याचे नवे तट उभ्या करण्यापूर्वी आता तरी प्रत्येक चिरेबंदी दगड तपासून लावावे. नवी मोर्चे बांधणी सुरू करण्यापूर्वी फौजेतील प्रत्येक सैनिकाचे इमान तपासून पाहावे. बेईमानाचे हात लागून ढासळलेल्या भुजाचे अवशेष तुम्ही आम्ही बघितले आहे म्हणून पाहतो. खेळ जो संविधानाच्या अगदी विरुद्ध ही कृती आहे आणि ही सध्या चालू आहे आता. त्यामुळे मी ही कविता सादर करत आहे. निरंकुश सत्तेचा खेळ, निरंकुश सत्तेचा खेळ भयानक जीव घेणार असतो. निरंकुश सत्तेचा खेळ भयानक जीव घेणार असतो. या खेळात कपट कारस्थानाला कमालीचा ऊत येतो.
निरंकुश सत्तेचा खेळ भयानक जीवघेणा असतो. या खेळात कपट कारस्थानाला कमालीचा उरूप येतो. जे निरंकुश सत्तेचे लोभी आहेत ते सत्तेवर येण्यासाठी जनतेवर वाटेल त्या आश्वासनाची बरसात करतात. एकदा सत्तेवर बसले की सारी आश्वासने वासनात गुंडाळून हळूहळू निरंकुश सत्तेच्या दिशेने सरकू लागतात. जनतेला फार उशिरा करते की त्यांचा त्यांची अजिबात नाईलाज झालेला आहे. त्यामुळे जनता हळूहळू रस्त्यावर उतरू लागते आणि तेव्हा निरंकुश सत्तेचे धाबे गणांते. मग तो आपले नवीन हत्यार उपसतो. तेव्हा सत्तेच्या वेदीवर अनेक निरपराधांचा नाहक बळी जातो. माणुसकीच्या हत्येचे सर्रास सत्र सुरू होते. कित्येक घरादाराची राखरांगोळी होते. सार्वजनिक मालमत्ता आगीच्या भक्षकाने पडते. सत्तांनाकडे त्यांचं लक्ष नसते. तो आपल्या सत्तेच्या नशेत मग्न असतो. परंतु इतिहास साक्षीदार आहे. जेव्हा जेव्हा निरंकुश सत्तेने अत्याचाराची परिसीमा गाठली, अन्यायग्रस्त जनता पेटून उठली, ती भडकली, रस्त्यावर उतरली आणि त्या भडकलेल्या वड्यात विशाल साम्राज्यही पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळून पडले. इतिहास साक्षीदार आहे. म्हणून सत्तांधानो, तुम्हाला माझा आवाज ऐकू येत असेल तर ऐका. म्हणून हे सत्तांधानो, सत्तेच्या काचेखाली सामान्य माणसांना चिरडू नका. सत्तेच्या काचेखाली माणुसकीला चिरडू नका. आणि निरंकुश सत्तेच्या नावाखाली सामान्य माणसाच्या उरावर बसून निरंकुश सत्तेचे इंगले बांधू नका. अन्यायग्रस्त जनता केव्हाही पेटून उठेल सांगता येत नाही. आणि तुमच्या निरंकुश सत्तेचे इंगले पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कधी कोसळतील सांगता येत नाही. मी यानंतर दिवाकरजी शिर्के यांना विनंती करतो की त्यांनी कविता म्हणावी. पण शॉर्ट सगळ्यांना सप्रेम जय भीम. आणि अध्यक्षांच्या परवानगीने मी माझी 4 मिसरे सादर करत आहे. एकता हमारी ये ऐलान है, एकता का हमारी ये ऐलान है, ये जो भारत का अपने संविधान है. एकता का हमारी ये ऐलान है, ये जो भारत का अपने संविधान है. सर उठा के जो चलते हम भीड़ में, सर उठा के जो चलते हम भीड़ में, बाबा का हम पर ये एहसान है. और 4 मिसरे पेश करूंगी. एक नई रोशनी दी है संसार को और अपनाया गौतम के किरदार को. एक नई रोशनी दी है संसार को और अपनाया
जो दिया भीम ने, रहती दुनिया तलक याद रखेंगे हमको जीने का हक जो दिया भीम ने। थैंक यू। धन्यवाद मॅडम। त्यानंतर मून मॅडम, त्यांना आमंत्रित करतो, त्यांनी आपली कविता सादर करावी। मून मॅडम। सन्माननीय मंच। मनुस्मृतीला जपतात काही स्वार्थी धर्मवेडे, विसरतात ते महान भारतीय संविधान आहे, विसरतात ते महान भारतीय संविधान आहे। एक छोटीशी रचना सादर करतो। रचनेचे नाव आहे एक्सपायरी डेट। एक्सपायरी डेट। हजारो वर्षापासून त्यांनी समाजाला गुंगी आणणारी, स्वतःच्या स्वार्थासाठी बनलेली धर्माच्या नावावर औषधे। हजारो वर्षापासून त्यांनी समाजाला गुंगी आणणारी, स्वतःच्या स्वार्थासाठी बनविली धर्माच्या नावावर औषधे, प्राचीन संस्कृतीच्या नावावर गोंडस नाव ठेवली औषधांची। देवी देवता आत्मा परमात्मा, पुण्य पाप, स्वर्ग नर्क, भाग्य पुनर्जन्म इत्यादी इत्यादी। त्या औषधांना वर्षानुवर्षे सलाईंच्या रूपाने त्या औषधांना वर्षानुवर्षे सलाईंच्या रूपाने डोजावर डोस देत गेले माणसाच्या मेंदू। कित्येक पिढ्या झाल्या बर्बाद पोलिओग्रस्त अपायजोन। कित्येक पिढ्या झाल्या बर्बाद पोलिओग्रस्त अपायजोन। त्यांच्या पिढ्या मात्र गब्बर धष्टपुष्ट गेल्यासारख्या। एक दिवशी एक महापुरुष, एक दिवशी एक महापुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बनून आले आणि त्यांच्या औषधांची एक्सपायरी डेट घोषित केली। भारतीय संविधान देऊ, भारतीय संविधान देऊ, भारतीय संविधान। जय हिंद, जय हिंद, जय हिंद। त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे ज्येष्ठ कवी अध्यक्ष शाल तुला हरिहरीशी वाटेल, कदाचित लढण्या आजूबाजूच्या विसंगत परिस्थितीशी तू समन्वयाचा मार्गही स्वीकारशील। पण एक लक्षात ठेव, जिथून तू घडली आणि मुळे जिथे खोलवर तुझी रुजली, त्या ठिकाणी एखाद्या पिंपळ वृक्षाचे रोपण तू कर। त्या ठिकाणी एखाद्या पिंपळ वृक्षाचे रोपण कर तू। समजेल तुला प्रियदर्शी सम्राट अशोक, समजेल तुला प्रियदर्शी सम्राट अशोक, आणि तिथूनच समजेल तुला तथागतांनी सांगितलेली शाश्वत सत्य। या मार्गावर हळुवारपणे ये, कारण क्रांती सूर्याने धम्मरूपी नवसंजीवनी याच रस्त्याने अंतरलेली आहे। क्रांतीची नायिका बनताना अधिनायिका असलेल्या महाप्रजापती गौतमी, भद्रा कात्यायना यशोधरा, क्रांतिज्योती सावित्रीबाई, आई भीमाई, कारुण्यमाता रमाई या आपल्या थोर मातांचा इतिहास परत वाच। आणि इतिहासाच्या पानातील अधिनायिका बनण्यास उद्युक्त हो। जय हिंद, जय प्रबुद्ध भारत। सुंदर रचना। त्यानंतर हेमलताताई ढवळे। अब बुद्ध से सिखा दो कंधे के शांतता के, मंदिर और मस्जिद क्या खून का फवारा, हम भारतीय है ये एक संविधान नारा। जग में प्रबुद्ध भारत चमका नया सितारा, जग में प्रबुद्ध भारत चमका नया सितारा। मित्रांनो, एक गझल ऐकवतो। गझलेला शीर्षक आहे नवा कायदा। संविधान हा स्वातंत्र्याचा नवा कायदा तुला सांगतो। संविधान हा स्वातंत्र्याचा नवा कायदा तुला सांगतो। आज तुझ्याशी समतेसाठी बापाचा मी बाप बोलतो।
संविधान हा स्वातंत्र्याचा नवा कायदा तुला सांगतो. लोकपाल बिन खोटपाल हे हटयोगाच्या उपोषणाचे. लोकपाल बिन खोटपाल हे हटयोगाच्या उपासनाचे. भ्रष्टाचारी आदर्शाची भीमशक्तीने पोल खोलतो. संविधान हा स्वातंत्र्याचा नवा कायदा तुला सांगतो. बदलून घेण्या या घटनेला तिथे उसळतो नवा उघड अजेंडा. बदलून घेण्या या घटनेला तिथे उसळतो उघड अजेंडा. भगवी सत्ता मिळण्यासाठी जुनेच मुर्दे कसे खोदतो. संविधान हा स्वातंत्र्याचा नवा कायदा तुला सांगतो. उपोषणाचे सोंग करुणी कुठे पडाला स्त्रीवेशाने. उपोषणाचे सोंग करुणी कुठे पडाला स्त्रीवेशाने. काळा पैसा म्हणता म्हणता स्वतःच काळे रुची फासतो. संविधान हा स्वातंत्र्याचा नवा कायदा तुला सांगतो. मंदिरातली भ्रष्ट दलाली जन्म घालते कपटपणाला. मंदिरातली भ्रष्ट दलाली कपट घालते जन्म घालते कपटपणाला. या वृत्तीला सरण्यासाठी विद्रोहाला शब्द मागतो. संविधान हा स्वातंत्र्याचा नवा कायदा तुला सांगतो. वरून खाली खालून वरती जुळे शृंखला भ्रष्टाचारी. वरून खाली खालून वरती जुळे शृंखला भ्रष्टाचारी. टोप्यांमधले असली नकली ते चेहरे ध्वज ठेवतो. संविधान हा स्वातंत्र्याचा नवा कायदा तुला सांगतो. समतेच्या या नावाखाली पेरू लागल्या रूढी विषमता. समतेच्या या नावाखाली पेरू लागल्या रूढी विषमता. सर्व धर्म या समभावाची विषमरीतीची चाल मोडतो. संविधान हा स्वातंत्र्याचा नवा कायदा तुला सांगतो. यानंतर ज्येष्ठ कवी संवेदना प्रकटनाचे प्रकाशक माननीय प्रसेनजित गायकवाड सर आपली कविता. जातीवादी असल्याचा आरोप लावतात तो निराधार आहे. शेवटचा प्रश्न नाही, 2 प्रश्न आहेत. एक ब्राह्मण. महाराज एवढे वरिष्ठ ऋषी मुनी असूनही दशरथाद्वारे पुत्र प्राप्ती यज्ञ एका नवख्या शूद्र ऋषीला करायला लावला. समजण्यास कठीण आहे त्याच्या मागे काय उद्देश असेल. तुलसीदासजी, नो कॉमेंट. धन्यवाद. नाही माझा आहे भीमा सगळ्यांचा. नाही तुझा नाही माझा आहे भीमा सगळ्यांचा. जसा फाळ नागराचा तन काढी तो शेतीत. जसा फाळ नागराचा तन काढी तो शेतीत. गटात टात वाटला भीम ठेवला जातीत. भाकरा नांगल धरण पाणी आडवा जिरवा. भाकरा नांगल धरण पाणी आडवा जिरवा. भीमरायाची कल्पना क्रांती घडली हरित. भीमरायाची कल्पना क्रांती घडली हरित. गटात टात वाटला भीम ठेवला जातीत. होती बंद केली त्यानी हटरा लूट बलूट. होती बंद केली त्यानी हटरा लूट बलूट. एका धाग्यात ओले एका धाग्यात ओले एका धाग्यात ओले उंच नीच वर्णाशीत. गटात टात वाटला भीम ठेवला जातीत. असो अमीर गरीब कोणी आटील पाटील. असो अमीर गरीब कोणी आटील पाटील. केले सारे बराबर केले सारे बराबर मतदानाच्या यादीत. गटात टात वाटला भीम ठेवला जातीत. समता स्वातंत्र्य बंधुता न्याय हक्कासाठी लढा. समता स्वातंत्र्य बंधुता न्याय हक्कासाठी लढा. स्वाभिमान रुजवीरा
स्वाभिमान रुजविला आमच्या छातीत छातीत गटात वाटला भीम ठेवला जातीत. आणि सर शेवटचं त्याच्यात मी दाद मागेल आपली. त्याची लेखनी परीस लोखंडाचे झाले सोने. त्याची लेखनी परीस लोखंडाचे झाले सोने. गातो उजेडाचे गाणे गातो उजेडाचे गाणे संविधान चौकात. गातो उजेडाचे गाणे संविधान चौकात. गटात वाटला भीम ठेवला जातीत. गटात वाटला भीम ठेवला जातीत मातीत. गटात वाटला भीम ठेवला जातीत. जय भीम नमः. प्रसेनजीत गायकवाड सर. कितने फिर भी हर एक जवाब हूं मैं. कितने सवाल फिर भी